राज्यात पावसाने दगा दिल्यानंतर काही दिवसामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला 40 तालुक्यामध्ये आणि त्याच्यापेक्षाही ज्या महसूल मंडळामध्ये कमी पाऊस होता त्या महसूल मंडळातसुद्धा दुष्काळ जाहीर करून सरकारने मदत घोषणा जाहीर केली होती. त्याच अनुषंगाने बार्शी तालुक्यातील 41,963 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 37.54 हेक्टर क्षेत्रासाठी 37,47,00,000 रुपये अनुदान देण्यात आले. आधार पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागले आहेत. दुष्काळी अनुदानाचे पैसे जमा होऊ लागले असले तरी अद्याप येलो मोजॅकने सुरुवात झालेली शेतकऱ्यांना मात्र मदत आलेली नाही आहे. मागील वर्षी अत्यल्प आणि खंडित स्वरूपाचा पाऊस पडल्याने खरीप हंगामातील पिके जवळपास वाया गेली. त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील 40 तालुक्यामध्ये मंजूर करून अनुदान आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जिरायती शेतकऱ्यांना 8,500 रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी 17,000 तर फळबागेसाठी 22,500 रुपये इतके अनुदान देण्यात येते. ऑक्टोबर महिन्यात दुष्काळाची घोषणा केल्यानंतर तब्बल 6 महिन्यांनी दुष्काळाच्या अनुदानाला मुहूर्त मिळाला. 3 हेक्टरपर्यंत मदत मिळणार आहे. खरीप हंगाम 2023च्या दुष्काळीसाठी वाढीव क्षेत्राच्या निर्णयानुसार 3 हेक्टरपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे. मात्र यावरील पिकांचे 33% जास्त नुकसान होणे आवश्यक आहे. बँक खात्याला आधार कार्ड तसेच मोबाईल क्रमांक लिंक केलेला असावा. अशा प्रकारे अटी शर्तींनी शेतकऱ्यांनी पूर्ण केलेल्या नसतील तर लवकरात लवकर शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे. अटी आणि पूर्ण करून घ्याव्यात, अन्यथा विविध प्रकारच्या अनुदानापासून तुम्ही वंचित राहावे लागणार आहे. तुम्हाला यादीत नाव असलेल्या 13,600 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही आहे. बार्शी तालुक्यामध्ये यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये अनेक क्षेत्रे हे सामायिक आहे. त्यामुळे यातील कोणाकोणाच्या नावावर अनुदान जमा करायचे याची संमती न आल्याने असेही अनुदान वाटप करण्याला प्रलंबित होत आहे. येलो मोजॅक बाधित शेतकरी बार्शी तालुक्यात 68,412 शेतकऱ्यांचे 73,548 क्षेत्रावरती बाधित होते. त्यांच्या याद्याही शासनाकडे सादर केल्या आहेत. त्यामध्ये 62,50,00,000 अनुदान येणे बाकी आहे. दुष्काळी मदत किंवा येलो मोजॅकचे अनुदान या दोन्हीपैकी एकच मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. एकंदरीत ज्यांना दुष्काळी अनुदान आले त्यांना ही मदत मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकर आपलं आधार कार्ड संलग्न करून घ्यायचं आहे. येणाऱ्या प्रत्येक अनुदान तुम्हाला यामुळे मिळणार आहे. मात्र आता बाकी उर्वरित महाराष्ट्रातील तालुक्याचं काय? मात्र हळूहळू जूनपर्यंत प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी शेतकऱ्यांना ही मदत जाहीर वाटप करण्यात येणार आहे. अशाच माहितीसाठी चॅनलवर राहायचं. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.